नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन होईल असं भाकीत शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतांनी केले. शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राऊतांनी केला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आमचं सरकार मजबूत स्थितीत असून त्यांना किती स्वप्न पाहायची ती पाहू द्या असा टोला शिंदेने लगावलाय. तर मंत्रिमंडळ विस्तारावरून सुद्धा राऊत आणि शिंदेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. शिंदे सरकारला धोका. राज्यात पुन्हा सत्तांतर. शिंदे समर्थक सेनेच्या संपर्कात. संजय राऊतांच्या दाव्यामुळे खळबळ. आमदार आमच्या संपर्कात आहे. राज्यातील शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरात सुरू असतानाच राज्यात पुन्हा एकदा सत्तांतर होणार असल्याचं भाकीत शिवसेना खासदार संजय राऊतांनी केले. यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलंय. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द करण्यात आला. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे हे भाजप पक्षश्रेष्ठींशी राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द करण्यात आल्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची ऐतीच संधी मिळाली आहे. आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि भविष्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं तरी आश्चर्य वाटण्याची गरज नाही. खरं तर महाविकास आघाडीच्या सत्तेत सरकार कोसळणार असल्याचं भाजप नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात होतं. आता तोच कित्ता शिवसेना नेत्यांकडून गिरवला जातोय. मात्र संजय राऊतांच्या या दाव्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी खंडन केलंय. तसंच संजय राऊतांचं हे स्वप्नरंजन असल्याची मार्मिक टीकाही शिंदे यांनी केली आहे. त्यांना ते स्वप्नात राहू द्या, चांगलं आहे ते स्वप्न पाहत असतात, त्यांना स्वप्न पाहू द्या. हे राज्यामध्ये 166 लोकांचं सरकार आहे. शिवसेनेतील बंडानंतर शिवसेना आणि शिंदे गटात संघर्ष पेटला असून दोन्ही बाजूने सतत दावे प्रतिदावे केले जातात. शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीपूर्वीही काही शिंदे समर्थक आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात बहुमत चाचणीवेळी वेगळंच चित्र पाहायला मिळालं होतं. ऐन मतदानावेळी शिवसेनेसोबत असलेले आमदार संतोष बांगर शिंदे गटाला जाऊन मिळाले होते. त्यामुळे आता संजय राऊतांच्या दाव्याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाकेंची त्यांच्या चुनाभट्टीतल्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर ते आजच माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या डॉक्टर मनोहर जोशींची सुद्धा भेट घेणार असल्याचं कळतंय. याआधी मुख्यमंत्र्यांनी गजानन कीर्तीकरांची जाऊन घरी भेट घेतलेली होती. डाकेंच्या भेटीनंतर बोलताना शिवसेनेच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचा आशीर्वाद घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ज्येष्ठ जे नेते आहेत शिवसेनेचं, ज्यांचं फार मोठं योगदान शिवसेनेला मिळालेलं आहे, त्यांचे राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी नक्कीच आशीर्वाद प्रत्येकाचे घेणार आहे. कारण यांचा जो काही गेल्या अनेक वर्षाचा जो अनुभव आहे, मला नक्की या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी जेवढा काही उपयोग करून घेता येईल तेवढा नक्की करून घेणार आहे. शिवसेना लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करते. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील खासदार सदाशिव लोखंडे शिंदे गटात गेल्यानंतर त्यांच्या विरोधात बबनराव घोलप यांना तयारीचे आदेश देण्यात आलेत. आता ठाकरे गटानं सोडून गेलेल्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात पर्यायी उमेदवार द्यायला सुरुवात केली आहे. बारा खासदारांनी शिवसेनेची साथ सोडली, ठाकरे गटाची साथ सोडली आणि शिंदे गटासोबत ते गेले. त्यानंतर सगळं समीकरण राज्यातलं बदललेलं आहे. आमदार 40 पेक्षा जास्त हे शिवसेनेच्या ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटाच्या सोबत गेले. आता या
सर्व ठिकाणी शिवसेनेला पुन्हा कमबॅक करायचंय आणि मग त्याच्यासाठी आता रणनीती आखायला शिवसेनेनं सुरुवात केली आहे। जी कामं करणारी माणसं आहेत ती नगर जिल्ह्याच्या लोकांना पाहिजेत आणि माझ्या बाबतीत त्यांना प्रेम आहे, आदर आहे आणि म्हणूनच पहिल्याच उमेदवारीला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता। आता तर लोकांमध्ये इतका उत्साह आहे की कमीत कमी मला 1000-2000 फोन रोजचे असतात की गोलब साहेब तुमचं स्वागत करतो, आमच्या मतदारसंघामध्ये तुमची गरज आहे। मला फक्त कुस्ती जिंकायची आहे। ती केव्हा जिंकायची आहे? ज्या दिवशी आखाडा लागेल त्या दिवशी मी जिंकणार आहे। सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षणाबाबत राज्य निवडणूक आयोगाला फटकारलंय। ओबीसी आरक्षणाला मंजुरी देण्याआधी जाहीर झालेल्या 365 जागांवरच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय। या निवडणुकांसाठी कोणत्याही प्रकारची नवीन अधिसूचना जारी करता येणार नसल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। राज्य निवडणूक आयोगानं या निर्देशांचं पालन न केल्यास त्यांना कोर्टाची अवमानना केली असं समजलं जाईल असं सुप्रीम कोर्टानं ठणकावलंय। दिल्लीला मी जे गेलो 3-4 वेळा, ओबीसी समाजाचं जे आरक्षण होतं, ओबीसीचं आरक्षण ही सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रलंबित होतं आणि मी स्वतः आणि उपमुख्यमंत्री स्वतः आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी जी काही वकील आहे, तज्ज्ञ मंडळी आहे, सिनियर काउन्सिल आहेत, विधिज्ञ आहेत, यांच्या बैठका वेळोवेळी घेतल्या आणि म्हणून आपल्याला माहीत आहे या राज्यातल्या ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम राज्य सरकारने केलंय। सुप्रीम कोर्टाला देखील मी मनापासून धन्यवाद दिले। सुप्रीम कोर्टानं नुकताच बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारला आणि राज्यभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ओबीसींसाठी राजकीय आरक्षणाचा मार्ग जरी खुला झाला असला तरी या आयोगानं ओबीसींची लोकसंख्या 52% थेट 27 ते 37% कमी केल्याचा आक्षेप सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी घेतला। बांठिया आयोगानं राज्यभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ओबीसी बांधवांच्या हक्काच्या अंदाजे 33,000 जागा कमी केल्यात। ओबीसी आरक्षणाचे गाढे अभ्यासक प्राध्यापक हरी नरके यांनी सखोल अभ्यासाअंती बांठिया आयोगाची ही लबाडी समोर आणलेली आहे। यासंबंधीची सविस्तर आकडेवारीच त्यांनी न्यूज 18 लोकमतकडे उघड केली आहे। बांठिया आयोगावर आरोप। बांठिया आयोगानं ओबीसींच्या 32,907 जागा कमी केल्या। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या यापूर्वी 60,972 जागा होत्या। बांठिया आयोगानुसार ओबीसींना 2,865 जागा मिळणार। राज्यभरात ओबीसींच्या तब्बल 32,907 जागा रद्द झाल्या। बांठिया आयोगानं चुकीची आकडेवारी दाखवल्यानं फटका बसलाय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या महापालिका, सगळ्या जिल्हा परिषदा, सगळ्या नगरपंचायती, सगळ्या ग्रामपंचायती याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त आरक्षण कमी झालेलं आहे आणि हे जे नुकसान आहे हे केवळ भाटियांनी आकडेमोड करताना ज्या लबाड्या केलेल्या आहेत, जी फसवणूक केलेली आहे त्याच्यामधून झालेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेत फटका। 28,000 ग्रामपंचायतींपैकी फक्त 9,820 ग्रामपंचायतीत 27% आरक्षण। 3,700 ग्रामपंचायतीमध्ये ओबीसींना 0% आरक्षण। 100% ओबीसी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत 27% आरक्षण। नगर परिषदांमध्ये ओबीसींना 192 जागांचं नुकसान। नगरपंचायतीत 182 जागांचं नुकसान। जिल्हा परिषदेत 142 जागांचं नुकसान। पंचायत समितीत 344 जागांचं नुकसान। 27 मनपांमध्ये ओबीसींचं 67 जागांचं नुकसान। राज्यभरात ओबीसींच्या तब्बल 32,907 जागा रद्द झाल्या। राज्यात ओबीसींची लोकसंख्या अंदाजे 51 ते 55% आहे, पण बांठिया आयोगानं ती लोकसंख्या दाखवली आहे फक्त 37%। त्यामुळे ओबीसींचं फेर सर्वेक्षण करावं अशी मागणी देखील हरी नरके यांनी केली आहे। ओबीसीची लोकसंख्या 55% आहे, पण तिथं तुम्ही 37 सांगता, मग याच्यावर उपाय काय? तर डॉक्टर आंबेडकरांनी जी मागणी 46 साली केली होती, जनगणना जनगणना आणि जनगणना, कारण जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत दूध का दूध पाणी का पाणी होत नाही। कोणत्या जिल्ह्यात किती आरक्षण
राज्यातील 10 जिल्ह्यात ओबीसींची लोकसंख्या 50% जास्त. गडचिरोली आणि नंदुरबारमध्ये ओबीसींना 0% आरक्षण. धुळे जिल्ह्यात 4.1% आरक्षण. वाशिम जिल्ह्यात 3.9% आरक्षण. अमरावतीत 11.2% आरक्षण. या चुकीच्या अहवालामुळे ओबीसींचं शिक्षण आणि शासकीय नोकरीमधलं आरक्षण देखील संकटात सापडू शकतं. ओबीसी जनगणना हाच यावरचा उपाय आहे. आयोगानं तशी शिफारस देखील केली आहे. त्यामुळे भविष्यात काय वाढून ठेवलंय हे तर येणारा काळच दाखवेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. निकृष्ट रस्ते बनवणाऱ्या कंत्राटदारांना पुणे मनपानं आता प्रति खड्डा 5,000 रुपये दंड वसुलीचे आदेश दिलेत. पण पालिकेच्या या आदेशावर पुणेकरांचाच विश्वास बसत नाहीये. कारण खड्डे मोजणार तरी कसे? आणि पालिकेच्या वर्तुळात रोज उठबस असलेले कंत्राटदार खरंच एवढा दंड भरणार आहेत का? हे पाहणं सुद्धा पुणेकरांसाठी औत्सुक्याचा विषय ठरेल. पुण्यातल्या कंत्राटदारांना बसणार चाप. निकृष्ट रस्ते बांधल्यास दंड. प्रतिखड्डा 5,000चा दंड. मात्र नेमके खड्डे मोजणार तरी कसे? पालिकेत उठबस असलेले कंत्राटदार नमणार. दरवर्षीप्रमाणे या पावसाळ्यातही पुणेकर रस्त्यावरच्या खड्ड्यांनी त्रस्त झालेले आहेत. सगळीकडे खड्डेच खड्डे पाहायला मिळतात. अगदी सिमेंटच्या रस्त्यांवर सुद्धा खड्डे पडल्याचं पाहायला मिळतंय. पण त्यातले आता तब्बल 5,000 खड्डे बुजवल्याचा दावा पुणे पालिकेनं केलाय. तसंच यापुढे प्रतिखड्डा कंत्राटदाराला तब्बल 5,000चा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतलाय. पण पालिकेच्या या आदेशावर पुणेकरांचाच विश्वास बसत नाहीये. तुम्हीच ऐका, खड्डेत्रस्त पुणेकर नेमकं म्हणतायत तरी काय? कंत्राटदारांकडून दंड वसुलीसाठी पालिका तटस्थ संस्थांची मदत घेणार आहे. पण कंत्राटदार खरंच दंड भरणार का, हा प्रश्न कायम आहे. पालिकेने दावा केला की आम्ही 5,000 खड्डे बुजवलेत मागच्या आठवड्यात पाऊस थांबल्यानंतर. पण ते बुजवलेले खड्डे पुन्हा उखडलेले आहेत. नुसते पॅच मारून ठेवलेत ओबड धोबड. पाऊस पडला तर पुन्हा निम्म उखडून जाणार. ऑलरेडी निम्म उखडून गेलेले. अशी ह्या पालिकेच्या कारभाराची अवस्था आहे. मी ठेकेदार आणि पालिका अधिकारी सगळी मिली भगत असते दुर्दैवाने. आणि हे इथलं चित्र नाहीये. सगळ्या चौकात हेच चित्र आहे. असं म्हणून 80% रस्ते सिमेंटचे केले, पण सिमेंटचे रस्ते उखडलेले आहेत. एक जंगली महाराज रोड सोडला ना, बाकी सगळे रस्ते खड्डेमय आहेत. पुण्यातले हेच वास्तव. त्यामुळे पालिका खरंच दंड वसूल करणार का, फक्त घोषणा करून थांबणार, हेच बघायचं. कॅन्टोन्मेंट हद्दीतल्या खड्ड्यांचा प्रश्न वेगळाच आहे. कारण तिथलं प्रशासनच मुळात ढिम्म आणि कंत्राटदाराला पाठीशी घालणार आहे. त्यामुळं कॅन्टोन्मेंट हद्दीतल्या खड्ड्यांचं पालिका नेमकं काय करणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यानंतर एक अतिशय गंभीर बातमी आहे, आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणारी. शतकामागून शतकं गेली तरीही जात काही अजून जात नाहीये. हळदी समारंभात बाबासाहेबांची गाणी डीजेवर लावली म्हणून दलित कुटुंबाला सरपंचानं मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट. बाबासाहेबांची गाणी डीजेवर लावल्यानं सरपंच खवळला. दलितांना वस्तीत घुसून सरपंचाची मारहाण. यवतमाळच्या दलित वस्तीवर सवर्णांचा बहिष्कार. यवतमाळ जिल्ह्यातल्या कार्ला गावातल्या दलितांच्या अंगावरच्या मारहाणीच्या या खुणा पहा. या दलित बांधवांचा दोष काय, तर त्यांनी डीजेवर बाबासाहेबांची गाणी लावली. प्रकाश टाळीकुटे यांच्या मुलीच्या हळदीच्या कार्यक्रमात डीजे लावला होता. डीजेवर बाबासाहेबांची गाणी लावल्यानं रमेश राठोड खवळला आणि त्यानं कुटुंबाला वस्तीत घुसून मारहाण केली.
आमच्या आत्याच्या इथे लग्नाचा कार्यक्रम होता हळदीचा, तिथे डीजे वगैरे लावलेला होता. आम्ही सर्वांनी चांगला आनंदात बाबासाहेबांचे संगीत लावून आम्ही नाचत होतो. तिथं सरपंच वगैरे ड्रिंक करून तिथं आला आणि तिथं आम्हाला येऊन नाही का त्यांनी नाही का विचारलं हे गाणे कुणाचे आहे बा बाबासाहेबांचे, तुम्ही या गावात गाणे वाजू नका असं आहे. त्यांनी आमचा या प्रकारचा त्यांनी आम्हाला विरोध केला. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. गावातील सवर्णांनी दलित वस्तीवरच बहिष्कार टाकलाय. सामान सुद्धा देण्यात झाले, दुकानावर आम्हाला राशन सुद्धा देण्यात झाले. आज माझ्या घरी कार्यक्रम होता, कार्यक्रम असताना पण आम्हाला जे स्वयंपाकी होता त्याला सुद्धा येऊ दिलं नाही आणि मांडप सुद्धा दिला नाही, सामान सुद्धा काहीच दिलं नाही आम्हाला. पोलिसांनी या प्रकरणी मारकुट्या सरपंचासह 9 जणांविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. 24 जुलैला हळदीच्या कार्यक्रमामध्ये डीजेवर काही गाणी वाजत होती म्हणून सरपंचांनी त्यांना हटकलं. त्यावरून हा वाद झालेला आहे. आणि यामध्ये 354, 324 रायटिंग विथ अॅट्रॉसिटी ॲक्ट याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दलित उद्धाराचा जगाला मंत्र देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात त्यांचं गुणगान करायला देखील विरोध होतोय. यासारखी शोकांतिका नाही. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडवणारी ही वृत्ती ठेचून काढण्याची मागणी होते. भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ. बाबासाहेबांच्या गाण्याचं एवढं वावडं का, हा सवाल आहे. उड्यात पुढच्या बातमीकडे. नंदुरबारच्या कस्तुरबा गांधी आश्रमशाळेत 5 वर्षांपासून विद्यार्थिनींना गणित विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षकच नव्हते. मात्र न्यूज 18 लोकमतनं या बातमीचा पाठपुरावा केला, प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर आता शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. पाहूया खास रिपोर्ट. विद्यार्थिनी गणित विज्ञान शिकणार. न्यूज 18 लोकमतचा पाठपुरावा. आश्रमशाळेत 3 शिक्षकांची नियुक्ती. नंदुरबारच्या सुरवाणीत कस्तुरबा गांधी शाळेत विद्यार्थिनींना 5 वर्षांनंतर गणित आणि विज्ञान शिकता येणार आहे. 5 वर्षांपासून गणित आणि विज्ञान विषयासाठी या महाविद्यालयात शिक्षक नव्हते. मात्र न्यूज 18 लोकमतनं या बातमीचा पाठपुरावा केल्यानंतर या शाळेत नवीन 3 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 3 शिक्षक माध्यमिक सर मोबाईल टीचर हे आपण त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत. 3 पैकी काल 2 जण त्या ठिकाणी हजर झाले होते. आधीच्या 3 शिक्षकांसोबत नव्यानं 3 शिक्षक आणि वसतिगृह अधीक्षकांसह वॉचमन आणि अन्य 2घांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे. शाळेची पडून असलेली इमारत सुद्धा दुरुस्त करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. एकंदरीत त्या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जो भीषण प्रश्न भेडसावत होता तो मार्गी लागलेला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी KGBची जी मूळ इमारत आहे त्याच्या म्हणजे ती ताब्यात न घेतल्यामुळे त्या इमारतीची दुरावस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर त्या संदर्भामध्ये सविस्तर चौकशी करून याबाबतचं पुढील कार्यवाही ही प्रस्तावित केली जाणार आहे. भारताचं भविष्य जर इतकी वर्ष अंधारात असेल तर उज्ज्वल भारताचं स्वप्न कधी पूर्ण होणार. आज न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर शिक्षण विभागानं या शाळेची दखल तर घेतली. मात्र राज्यात अशा असंख्य शाळा आहेत आणि तिकडे सुद्धा प्रशासनानं तातडीनं लक्ष द्यावं एवढीच विनंती. निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, नंदुरबार. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. RPAचे अध्यक्ष रामदास आठवले हे नेहमीच त्यांच्या कविता आणि विनोदी वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. आजही त्यांनी शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली. जर शिवसैनिक माझ्या पक्षात आले तर मी टेबलावर उभं राहून त्यांचं स्वागत करेन, असं आठवले म्हणाले. तर खरी शिवसेना शिंदेंची आणि बरी शिवसेना ठाकरेंची, असंही आठवले म्हणाले. मुख्यमंत्री जर माझ्या पक्षात येत असतील तर मला फार मोठा आनंद होईल. म्हणजे जर मुख्यमंत्री आणि 50 आमदार आणि अनेक कॉर्पोरेटर आणि सगळ्या महाराष्ट्रातले अनेक शिवसैनिक जे आहेत ते शिवसैनिक जर माझ्या पक्षामध्ये आले तर मी त्यांचं टेबलवर उभं राहून मी त्यांचं स्वागत करेन. हो रहे 15 अगस्त को और इसीलिए पूरे देश भर में सभी लोगों ने स्कूल में समाज
भाजपचे नेते गिरीश महाजन हे दिल्लीत दाखल झालेत। गिरीश महाजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ते भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। कॅबिनेटचा विस्तार झालेला नाहीये आणि या विस्ताराच्या संदर्भात गिरीश महाजन हे दिल्लीतल्या हायकमांडची भेट घेणार असल्याचं कळतंय। खरं तर या आधीच बातमी आली होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत जाणार आहेत आणि भाजपच्या नेत्यांची भेट घेणार आहेत, पण ऐनवेळेला त्यांचा दिल्लीचा दौरा रद्द झालेला होता। दरम्यान गिरीश महाजनांची ही भेट सुद्धा महत्त्वाची मानली जाते। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, चक्क गिरीश महाजन अमित शहा यांच्या भेटीला काय अर्थ आहे? महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार घडलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षाची दाखल त्यापैकी प्रथम गिरीश महाजन देखील दिल्लीत दाखल झालेले आहे आणि त्यांनी आज दुपारी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याकरता संसद भवनामध्ये रवाना झाले। महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक जे जुने मंत्री आहेत त्यापैकी काही मंत्र्यांची नावं गळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यावेळेचं जे मंत्रिमंडळ असणार आहे तरुण आणि ज्येष्ठ अशा प्रकारचे मंत्रिमंडळ असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती। या प्रकारचे संकेत जेव्हा दिल्लीमध्ये पत्रकार परिषद झाली होती त्यावेळेस खुद्द एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी दिली होते। असं असताना काही ज्येष्ठांच्या वरती मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जाते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती नक्कीच बघावं लागेल की काय यातून नेमकं समोर येतं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।